नमस्कार. आपण गणेशाचा, शारदेचा आणि सद्गुरूचा कृपाप्रसाद घेतला आणि समर्थांच्या आजपासून मनाच्या श्लोकांच्या अभ्यासाला आपण म्हणूया सुरुवात करूया. सर्वांनी राघवाच्या पंथाने जावं असं समर्थांनी पहिल्या श्लोकात आपल्याला सांगितलं. या तिघांचं वंदन करून झाल्यावर आणि या पंथांनीच आपल्या जीवनाची वाटचाल करावी यासाठी करी रे मना भक्ती या राघवाची, किंवा करी रे मना ध्यान या राघवाचे, किंवा करी काम निष्काम या राघवाचे, असे कितीतरी राघवाचा उल्लेख करणाऱ्या श्लोकांचा इथून पुढे आपल्याला अभ्यास करायचा आहे. मनाच्या श्लोकाचा अभ्यास का करायचा असं मनात विचार आला की आपल्या लक्षात येईल की प्रयत्नपूर्वक आपल्या मनाचा आपल्याला विकास घडवायचा आहे. प्रयत्नपूर्वक करावं लागणार आहे, कारण चंचल मनाला आपल्याला त्या मनावर ताबा मिळवायचा असल्यामुळे स्वाभाविकच जन्मोजन्मी जे काही आपलं मन म्हणजे जन्मोजन्मी आपल्या झालेल्या संस्कारांचं एक फ्लॉपी आहे आणि त्यामुळे त्या सगळ्या जन्मोजन्मीच्या चांगल्या वाईट अशा ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचे ठसे आपल्या मनावर आहेत आणि त्या मनावर तसे ठसे असल्यामुळे त्या मनाला चांगलं ठेवायचं, सात्विक ठेवायचं, त्यासाठी सत्संगात राहायचं, सज्जनांच्या संगतीत राहायचं आणि मग आपल्याला योग्य ती वाटचाल मिळेल असं आपल्याला लक्षात येईल. यासाठी मनाच्या श्लोकांचा अभ्यास करायचा. मन जर अशांत असेल तर मग आपल्याला किती जरी भौतिक सुख जरी असली ना तरी हे अशांत मनाचं काहीच करता येणार नाही. पैसा असू दे, सत्ता असू दे, सगळ्या काही कला आपल्याजवळ असू देत, अभिनय कौशल्य असू दे, काही असेल, कितीतरी आपल्याला अगदी मर्लिन मनरोपासून ते अगदी अलीकडल्या आपल्या नितीन देसाईपर्यंत अनंत उदाहरणं आपल्यासमोर आहेत की सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. पैसा नव्हता का, लोकप्रियता नव्हती का, सगळं काही होतं, पण तरीसुद्धा हे अशा पद्धतीनं आपल्याला आत्महत्या करावीशी वाटणं किंवा मनोरुग्ण म्हणून संख्या आपली वाढते आहे सध्या ते असणं, ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या तर आपल्या लक्षात येईल की मनाला प्रयत्नपूर्वक, अगदी प्रयत्नपूर्वक त्याचा विकास करायला हवा. म्हणून आपण गेल्या वेळेला असं पाहिलं होतं की मनाच्या ब्युटी पार्लरमध्ये आपल्याला जायचं आहे. या अर्थाने मनाच्या विकासाचा विचार करायचा. आज आपण दुसऱ्या, तिसरा आणि चौथा 3 श्लोकांचा अभ्यास करूया. मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पावी जेतो स्वभावे, जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे आणि जनी वंद्यते सर्व भावे करावे. श्लोक तर सगळ्यांचा मुखोद्गत आहे, आपण लहानपणापासून पाठ करत आलेलो. आता इथे जर मन सज्जन असेल पहिल्याच ओळीमध्ये सांगितल्याप्रमाणे तर त्याला भक्तिमार्गाकडे जा असं सांगायची आवश्यकताच भासली नसती. ज्या अर्थी मना सज्जना भक्तिपंथेची जावे असं समर्थ सांगतायत त्या अर्थीच मन असं आहे की ते मन खरं म्हणजे सज्जन नाही आहे, त्या भक्तिमार्गाकडे जा असं त्याला सांगावं लागतं आहे. पण आपण सुरुवातीलाच पाहिलं की त्याला असं जरा लहान मुलाला जसं अंजारून गोंजारून सांगावं लागतं तसं आपल्याला या मनाला सज्जन असं म्हणावं लागणार आहे. आता मन आणि सज्जन असं तर नाही आहे. आपल्याकडे मराठीमध्ये म्हण आहे, मन चिंती ते वैरी न चिंती असं आपण म्हणतो. शत्रूच्या सुद्धा मनात येणार नाही अशा गोष्टी आपल्या मनात येतात. त्यामुळे असं हे मन आहे आणि ह्या मनाला आपल्याला खऱ्या अर्थानं विकसित करायचं आहे. म्हणूनच असं आपल्या लक्षात येईल की या नरदेहाचं सार्थक करायचं असेल तर त्या नरदेहाचं सार्थक करण्यासाठी जी साधनं आपल्याला करायची आहे ती मनाच्या मदतीनं करायची. काय एवढं मनाला महत्त्व द्यायचं, तर जी काही साधनं आपल्याला करायची आहे आपल्यासाठी ती सगळी आपल्याला या मनाच्या माध्यमातूनच करायची आहे. त्या मन विकसित झालं नाही तर आपण काहीच करू शकणार नाही. यासाठी आपल्याला मनाला विकसित करायचं आहे. आता मुळात मन चांगलं आहे हे खरं तर म्हणायला हरकत नाही. आपल्याला लहान मुलाचं उदाहरण घेता येईल. लहान मुलाचं मन अगदी निरागस असतं, निष्पाप असतं आणि त्यामुळे त्या निरागस निष्पाप मुलाकडे पाहिलं की आपल्याला कळतं की मुळात मन वाईट नाही आहे. पण मुळात मन जरी वाईट नसलं तरीसुद्धा त्या मनाला थोडं मोठं झालं, लहान मूल मोठं झालं की मग त्याला आपलं तोपलं कळायला लागतं. अगदी खेळणं जरी असलं तरी त्याला म्हटलं मला दे की लगेच हात मागे घेतं, कारण माझं आहे असं एक ममत्व अधिकार त्याला येतो. आणि मग ह्या गोष्टी मोठं जसं झालं
तसं तसं त्याला कळायला लागतात. तोपर्यंत ते निरागस वगैरे ठीक आहे. त्या मुळात जरी मन चांगलं असलं तरीसुद्धा ते मोठं झाल्यावर जर बिघडलं नसेल तर आपल्याला त्याला अंजारलं गुंजारलं पाहिजे. म्हणून समर्थ मनाला पहिल्याच ओळीमध्ये बा सज्जन मना म्हटलं आहे, मना सज्जना भक्तिपंथाची जावे. तू सज्जन आहेस, तू भक्तीच्या मार्गाने जा. दासगणू महाराजांनी म्हटलं आहे, कसं काही करू काही मन हे ऐकत नाही. आणि पुढल्या वेळी म्हणतात, बुद्धी करा या पुण्य जाय परी मन खेची अघोरोही. मन पापाकडेच खेचलं जातं. प्रयत्न करतो, बुद्धीला कळतं चांगलं काय वाईट काय, आणि हे वाईट करू नये असं सुद्धा बुद्धी सांगते. परंतु तरी देखील चांगली गोष्ट करावीशी वाटत नाही, मन पापाकडेच खेचलं जातं. कारण काय करू तेच कळत नाही. करू काही मन हे ऐकत नाही. आपल्याला नेहमीचा अनुभव आहे. सकाळी लवकर उठायचं असं आपण रात्री ठरवतो. सकाळी लवकर उठल्याचे फायदे काय तेही आपल्याला सगळ्यांना चांगले माहिती असतात. पण तरीसुद्धा सकाळी उठताना हे मन हे ऐकत नाही असं होतं. आणि ते मन म्हणतो जरा 10 मिनटं झोप, 10 मिनटांनी उठूया, आणि त्या 10 मिनटाचा 1 तास होतो. हा आपला नित्याचा अनुभव आहे. त्या मन हे ऐकतच नाही असं जे दासगणू म्हणतात ती गोष्ट खरी आहे. आणि चांगलं बुद्धी सांगते, विवेक कळतो आहे, काय केलं पाहिजे समजतं आहे, तरी मन पापाकडे जातं. बहिणाबाई तर आपल्या सगळ्यांमध्ये मन ओढाळं उभ्या पिकामधलं ढोरं. ती गुरं असतात ना, काय काठी मारा हाणा तरी सुद्धा पुन्हा ते पिकाकडे जातात. किती हाकलं पुन्हा येतं पिकावर. तसं आपलं मन आहे. किती जरी काही त्याला सांगितलं तरीसुद्धा ते पुन्हा सहज असणाऱ्या वाईटच गोष्टींकडे जातं. आणि म्हणून समर्थ सांगतात, मना कुठे जा, भक्तिपंथेकडे जा. त्यातल्या त्यात भक्तीचा जो पंथ आहे ना, हा थोडा सोपा आहे, सोयीचा आहे. देवावरती भरोसा टाकला, नमस्कार केला, अरे बाबा ही काळजी सगळी तू घे असं म्हटलं की जरा मनाला बरं वाटतं. आणि त्यामुळे हा जो भक्तीचा मार्ग आहे ना, तो सामान्य आम्हा सगळ्या माणसांना हा सोपा जवळचा वाटतो. म्हणून त्या मार्गाने जा असं समर्थ आपल्याला सांगतात. माऊलीने आपल्याला असं म्हटलं आहे, देख मनुष्य जात सकळ स्वभावतः भजनशील. साधारणपणे मूळ मनुष्याचा स्वभाव हा भक्ती मार्गामध्ये पटकन रमणारा असतो. आज आपण पाहतोच आहोत आपल्या देशभर जे राममय वातावरण झालं आहे. पटकन अक्षता घेऊन येणारा दारातला जो तरुण मुलगा आहे त्याला आपण आत ये म्हणतो. अनोळखी आहे. एरवी आपण अनोळखी माणसाला आत घेत नाही, दारातच विचारतो काय काम आहे. पण रामाच्या घेऊन आलो आहे अक्षदा, अयोध्येहून अक्षदा आणली आहेत, निमंत्रणपत्र आणलं आहे, मग ये बस हातावर काहीतरी गोडधोड. हे काय आहे, मुळात आपण भजनशील आहोत, मुळात आपण भक्तिमार्गी आहोत. भक्तीमध्ये माणूस पटकन रमतो. म्हणून मना सजना भक्तिपंथेची जावे असं समर्थ आपल्याला सांगतात. समर्थाने दासबोधात पण आपल्याला सांगितलं आहे, भक्तीसेन योगे देव निश्चय पावती मानव ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. माझ्या ग्रंथामधला हाच मूळ हेतू आहे की भक्तीच्याच मार्गाने तुम्ही जा, असं भक्तीचं श्रेष्ठत्व आपल्याला सांगतात. पुढल्या ओळीमध्ये श्रीहरी पावीजे तो स्वभाव आहे सहज श्रीहरी पावणारे, भगवंत पावणारे. समर्थांनी ना एका शब्दामध्ये आपल्याला दोन्ही गोष्टी सांगितल्या की हर आणि हरीमध्ये भेद नाही. आधी राघवाच्या पंथाने जायला सांगितलं म्हणजे विष्णूचा अवतार, आणि आता आपल्याला सांगतात की श्रीहरी पावीजे तो स्वभाव आहे. त्यामुळे राम आणि कृष्ण दोन्ही एकच आहेत हेही आपल्याला जाता जाता सांगून टाकलं. पुन्हा स्वभावे म्हटलं आहे. आता स्वभावे म्हणजे जो की आपला मूळ स्वभाव आहे, आनंद आहे. स्वभाव याचा अर्थ मुळातला भाव. मुळातला भाव आनंदाचा, सुखाचा, भक्तीचाच आहे, सुखदायक आहे, आचरण करण्यास अगदी योग्य आहे. अशा मार्गाने, सोप्या मार्गाने, भक्तीच्या मार्गाने जी आधी ज्या संतांनी पाऊलवाट आपल्याला काढून दिलेली आहे त्या पाऊलवाटेने आपल्याला जायचं आहे. पण हे असं आहे की हे जे मन आहे ना, ते मन म्हणजे आपल्या सगळ्या 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय यांचा राजा आहे. 11वं मन, पण या 10 इंद्रियांचा तो राजा आहे. आणि मग राजा असल्यामुळे त्याचं ऐकावं लागतं. तो स्वामी आहे ना, त्या मनाचं आपल्याला ऐकावं लागतं. बरं, या राजानी जर सगळं चांगलं सांगितलं म्हणजे मनाने चांगलं सांगितलं तर छानच आहे, मग काही प्रश्न नाही. मग आपल्याला दुःखाचा काही विचार करायची आवश्यकता नाही, सगळा सुखाचा आनंदाचा होईल. पण तसं घडत नाही, सुखदुःख दोन्ही येतं. याचा अर्थ तो राजा जो आहे तो जरा गडबड करतो आणि आपली इंद्रियांकडून काहीतरी दुसरंच. त्यासाठी काय पाहिजे तर त्या इंद्रियांना आपण वश करून घेतलं पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, सोपं आहे मन सहाय्य होईजे. हो, सगळं सोपं आहे, पण मनाचं सहाय्य पाहिजे, त्या राजाचं सहाय्य पाहिजे.
की आपोआप सगळं सोपं आहे. कारण इंद्रिय स्वतःहून काहीच नाही ना करत. इंद्रियांच्या मागे आपलं मन आहे. मी डोळ्यांनी काय पाहायचं, मी कानाने काय ऐकायचं, मी काय बोलायचं, हे माझ्या त्या प्रत्येक इंद्रियांच्या मागे जे मन आहे ते मन ठरवतं ना. त्यामुळे त्या मनाला एकदा जिंकलं की बाकी काहीच राहणार नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणा अगदी सोपं आहे, सोपं आहे, सोपं आहे. मन सहाय्य झाली आहे, मनाचं सहाय्य झालं तर सगळ्या गोष्टी सोप्या आहेत असं सांगितलं. म्हणून मग या मनासाठी आपल्याला भक्ती मार्गाचा वापर करायचा आहे. नुसतं भक्ती पंथेशी गेलं तर काय होईल तेही दुसऱ्या वेळी सांगितलं आहे की श्रीहरी पाविजे तो स्वभाव आहे. आपल्या काय होतं की भक्तिमार्ग सोपा म्हटला आहे ना, तर त्याची तुलना समजा कर्ममार्ग, ज्ञानमार्ग, योगमार्ग या सगळ्यांशी केली तर आपल्याला लक्षात येतं की हे सगळे जे मार्ग आहेत ना, त्या मार्गामध्ये थोडा थोडा प्रॉब्लेम आहे. म्हणजे काय, तर कर्ममार्ग जरी म्हटला तरी त्या कर्ममार्गामध्ये थोडासा कर्मठपणा येतो. म्हणजे ते काम त्या वेळेला झालंच पाहिजे, कर्ममार्ग आहे ना, त्यामुळे तिथे कर्मठपणा यायची गोष्ट आहे. ज्ञानमार्ग जो आहे तर ज्ञानमार्गामध्ये अहंकार येतो की मीच काय तो शहाणा, मीच काय तो हुशार, त्यामुळे तिथे अहंकार येतो. योगाचा मार्ग असेल तर तिथे गर्व येतो, अन्य कोणाला जमत नाही अशा गोष्टी मी करू शकतो. तर या सगळ्यापेक्षा ना भक्ती मार्ग सोपा आहे. बरं, पुन्हा आणखीन एक चांगली गोष्ट अशी आहे की या तीनही मार्गामध्ये कर्मज्ञान किंवा ज्ञानमार्ग किंवा योगमार्ग या सगळ्यामध्ये चूक झाली ना तर मग ती गडबड होते. त्या चुकीचं आपल्याला शासन होतं. भक्तिमार्गामध्ये चूक होण्याचा काही संभव नाही, झाली तरीसुद्धा ती दुरुस्त करता येते. त्यामुळे सगळ्या मार्गांमध्ये भक्तिमार्ग हा अगदी सोपा आहे असं खात्रीलायक सांगतात. जवळचा आहे, खात्रीचा आहे, सोपा आहे, सगळ्यांना पेलवणारा मानवणारा आहे. म्हणून ह्या भक्तिपंथेच्या मार्गाने जावं असं सांगितलं. आपण सगळे गजानन महाराजांचे भक्त आहोत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अकोलीला त्या भास्कर पाटलांनी कोरडी ठणठणीत विहीर होती. त्या विहिरीला सुद्धा पाणी आलं आणि मग भास्कर पाटील म्हणाला आता मी काय करीन. खरं तर महाराज त्याला म्हणाले की इतके दिवस पाणी नव्हतं, आता तुझं छान बाग फुलेल, आता तुझी चांगली शेती होईल. नाही म्हणाला, आता मी भक्तिपंथाचा मळा लावेन. इतका तो महाराजांच्या ह्या गोष्टीवरती इतका प्रभावित झाला की मला आता नाही, आता मी भक्तिपंथाचा मळा लावेन, नीतिमत्तेची फळझाडं लावेन आणि सत्कर्माची फुलझाडे लावेन असं त्यांनी उत्तर दिलं. याचा अर्थ संतांचा सहवास, संतांची संगत ही मिळाली की माणसाला उपरत येते, माणूस एकदम बदलून जातो. जो पाणी द्यायलासुद्धा तयार नव्हता त्याच्यामध्ये एवढा बदल झाला असं आपल्याला दिसेल. आणि म्हणून हा भक्तीचा जो मार्ग आहे त्या भक्तीच्या मार्गाने जावं. आणि त्या भक्तीच्या मार्गाने जाताना श्रीहरी पाविजे स्वभाव आहे, आपला अंतःकरणातला भाव बदली होतो आणि खरा जो स्वभाव आपला आहे त्या स्वभावाप्रमाणे वागतो. पुढल्या 2 ओळीमध्ये अगदी सोपी गोष्ट सांगितली आहे. ज्यांनी निंद्यते सर्व सोडून द्यावे आणि ज्यांनी वंद्यते सर्व भावे करावे. आता जनी म्हणजे काय, तर जनी म्हणजे सज्जनी. सज्जनी म्हणजे चांगली माणसं, सज्जन माणसं, संत मंडळी हे ज्या मार्गाने जातात ते ज्या गोष्टीला निंद्य म्हणतात ती करू नये, ती ज्या गोष्टीला वंद्य म्हणतात, चांगलं म्हणतात ते करावं. असा सोपा खरा त्याचा भावार्थ. संतांनी ज्याला चांगलं म्हटलं आहे ते करावं, सज्जनांनी ज्याला चांगलं म्हटलं आहे ते करावं आणि त्यांनी ज्याला वाईट म्हटलं आहे ते करू नये. आता असंच आहे, म्हणजे आपण महाजनो येन गता असं पंथा असं म्हणतो. मोठी माणसं ज्या मार्गाने जात आहेत त्या मार्गाने जावं. आपल्याला लहानपण वयामध्ये ठीक असतं, मी सांगते तसं कर असं आपल्याला आईवडील म्हणतात आणि त्यावेळेला तसं केलं की बरोबर होतं. पण जसे जसे मोठे होतो तसं आपल्याला सांगणारा माणसाचं पटत नाही, मीच काय तो, आणि मग आपण आपल्या मार्गाने जायला निघतो आणि मग गडबड होते. म्हणून समर्थांनी सुरुवातीला सांगून टाकलं, ज्यांनी निंद्यते सर्व सोडून द्यावे. या संतांना ना तुमची आमची फार तळमळ आहे, सगळ्या मनुष्य जातीची फार तळमळ आहे. म्हणून ते इतक्याने सांगतात आपल्याला की कुठल्या मार्गाने जा, वाईट मार्गाने नका जाऊ, चांगल्या मार्गाने जा. आता चांगला आणि वाईट कसा ठरवायचा, तर मोठी माणसं ज्या मार्गाने जात आहेत तो मार्ग चांगला, त्यांनी ज्याला चांगलं म्हटलं आहे ते चांगलं, अशी सोपी गोष्ट आहे. त्यांनी जे करायचं नाही सांगितलं ते नाही करायचं. इतकं सोपं सांगितल्यावर पुन्हा असंच होतं ना की लहान वयामध्ये ठीक आहे हो असं सांगितलं तर आपल्याला पटतं. आणि म्हणून आपल्याला अगदी प्रामाणिकपणे वाटतं की मनाचे श्लोक हे आपल्या लहान मुलांसाठी आहेत. कारण लहान मुलांना असं करू नको, मी सांगतोय ना असं नको करू, की ते बिचारे ऐकतं. देवापाशी हात जोडायला सांगितलं, निरांजन लावलं आहे, हाय हात लावायचं नाही की नाही बिचारा तो हात लावत.
त्याला माहिती आहे की आजीने सांगितलं ना इथे हात नाही लावायचा म्हणजे नाही लावायचा. पण मोठे झालं नाही ना ऐकत, करून तरी बघतो. व्यसनी माणसाला विचारा, त्याला पटलेलं असतं. जिथे सिगरेट विकायला घेतो तिथे इट इज इंज्युअर्स टू युअर हेल्थ असं लिहिलेलं असतं, पाकिटावर लिहिलेलं असतं, कळत असतं. समर्थाने त्याला पढत मूर्ख म्हटलं आहे, तरीही तो खरेदी करतो स्वतःच्या पैशाने, चुकीच्या मार्गाने जातो, कळत असूनही जातो. आता याला काय म्हणावं? म्हणून कोणतं चांगलं तर जगात संत मंडळी, सज्जन मंडळी, मोठी माणसं, शहाणी माणसं जे करतात ते करावं. ते जे करत नाही आहेत ते करू नका असं सांगतायत, ते करू नये. आता ठरलं भक्तिमार्गाने जायचं म्हणजे आपल्या हिताचं, आपल्या कल्याणाचं नक्की होणार आहे. ज्याला श्रेयस असं म्हणा, श्रेयस म्हणजे हितकारक, असं हितकारक होण्यासाठी या मार्गाने जायचं, संत सज्जनांनी मान्य केलेल्या मार्गाने जायचं. आणि स्वाभाविकच तो मार्ग निष्ठेने आचरायचा, निष्ठेने त्या मार्गाने जायचं. चांगलं वागण्याची जी काही आपली वृत्ती आहे त्या वृत्तीवर पूर्णपणानं निष्ठा ठेवायची. बरं, हे सगळं ना स्वभावताच व्हायला हवं. असं 4 दिवस केल्याने नाही होणार, आत्ता आपलं ऐकायचं असं नाही. हे स्वभावता कायमस्वरूपी आपल्याला करायला पाहिजे. हल्ली आपण बऱ्याचदा बोलताना सगळ्यांच्या तोंडून असं एक वाक्य असतं, हल्ली काही खऱ्याची दुनिया राहिली नाही हो. सहज लोक म्हणतात काही हल्ली खऱ्याची दुनिया नाही. काय बघा ना, वाईट मार्गाने जाणारी माणसंच कसे श्रीमंत गलेलठ्ठ पैसे असतात, केवढेले गाड्या आणि केवढेले त्यांना ब्लॉक असतात. वाईट मार्गाने जातो आहे, धादांत दिसतं आहे आपल्याला, असं आपण सहज बोलतो. म्हणजे याचा अर्थ लोकांना असं वाटतं फार सरळ वागून काही चालणार नाही. आपण फार सरळ वागायला गेलो तर आपल्याला आपली काही प्रगती होणार नाही. हे बघा, वाकड्या मार्गाने जात आहेत आणि यांचं दिसायला तर चांगलंच दिसतं आहे सगळं, असं सहजपणानं आपण बोलतो. पण लक्षात घेऊया की अशा गैरमार्गाने मिळवलेल्या पैशांनी शांती मिळत नाही. दुसऱ्याचं ओरबाडून घेतलेल्या पैशांनी आपल्याला सुखप्राप्ती होत नाही. संत आपल्याला सांगतात आपल्या कष्टाचं, आपण केलेल्या श्रमातून आपल्याला जे मिळतं ते आपल्याला आनंद देणारं असतं. आणि त्यामुळे असं जे आपल्याला दिसतं ते आत्ता कदाचित दिसेल, आत्ता कुमार्गाने गेलेला माणूससुद्धा श्रीमंत दिसेल, गाड्या उडवताना दिसेल, मौज मजा करताना दिसेल आणि आपण त्याच्याकडे बघून असं म्हणू, पण त्याला ती शांती मिळत नाही. त्याला शांती समाधान कधी मिळेल? तो स्वतःच्या कष्टाने जो मिळवतो त्यालाच हे मिळेल. आणि मग काय होतं माहिती आहे का, आपली संस्कृती, आपला इतिहास, आपला धर्म काय सांगतो, आपले शास्त्रग्रंथ काय सांगतात, हे पण आपण विचारात घेतलं पाहिजे ना. या सगळ्यामध्ये आपल्याला किती श्रीसूक्त साधं म्हटलं आपण तरी म्हणतो की चांगल्या मार्गाने पैसा आपल्या घरात यावा आणि चांगल्याच कारणासाठी तो खर्च व्हावा, इतकं छान वर्णन आपल्याला करून सुक्तामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे आपला इतिहास, आपली संस्कृती, आपला धर्म, आपले ग्रंथ, वेद उपनिषदांसारखं वाङ्मय, संतांचं वाङ्मय, याच्यामध्ये काय सांगितलेलं जातं, निंद्य काय आणि वंद्य काय हे सगळं सहजपणाने आपल्याला कळतं. बरं, हे सगळे ग्रंथ मी वाचायला हवेत का? तर असंही नाही. अगदी सोपी गोष्ट जरी आपण वाचली, नुसता गीतेचा अभ्यास केला, नुसता मनाच्या श्लोकांचा अभ्यास केला, नुसतं संत काय सांगतायत एवढं ऐकलं तरीसुद्धा आपल्याला ते पुरेसं आहे. म्हणून मनाच्या श्लोकांचा अभ्यास करायचा, तो आपण निंद्य टाकायचं आणि वंद्य घ्यायचं याच्यासाठी करायचा. म्हणजे प्रेयस काय असतं माहिती का? प्रेयस म्हणजे आपलं आवडतं, आपल्याला आवडतं तेच आपल्या कल्याणाचं असलं पाहिजे किंवा आपल्या कल्याणाचं जे आहे तेच आपल्याला आवडलं पाहिजे. म्हणजे आता मगाचंच उदाहरण झालं घ्यायचं तर आपल्या कल्याणाचं आहे सकाळी उठणं, अल्प खाणं, बाजारातलं न खाणं, घरी आपण केलेलं खाणं, हे सगळं आपल्या कल्याणाचं आहे. पण आपल्याला आवडतं काय? उशिरा उठलं, ऑर्डर देऊन बाहेरचं काहीतरी चमचमीत आणून खाणं, फोन उचलला की लगेच येतं ना आपल्या घरी. तर इझिली आपल्याला जे अवेलेबल आहे ते मिळवण्याकडे आपला कल असतो आणि त्यामुळे जे श्रेयस नाही असं खात्रीने आपल्याला माहिती आहे पण प्रेयस आहे ना, त्या प्रेयसकडे आपला ओढा असतो. आणि श्रेयस म्हणजे वंद्य आणि प्रेयस म्हणजे निंद्य. मग आपल्याला काय असलं पाहिजे? आपल्याला प्रेयस म्हणजे आवडणार असलं पाहिजे, पण जे आपल्याला कल्याणाचं आहे ना ते आवडलं पाहिजे. सकाळी उठणं आपल्या कल्याणाचं आहे तर ते आपल्याला आवडलं पाहिजे. अशा पद्धतीने विचार केला तर आपल्याला संत सज्जन जे सांगतायत वंदनीय काय आहे ते आपण करायला जाऊ. आणि मग असं करणाऱ्याला ईश्वर मदत करतो.
जो आपल्या कल्याणाचं आहे तेच करतो, संत काय सांगतील ते करतो, महाजनो येन गता असं पंथा त्या मार्गाने जातो, त्याला ईश्वराची मदत होते. आणि यामुळे स्वाभाविकच समाजामध्ये चांगल्या गोष्टी, चांगले संस्कार टिकून राहायला हवे. यासाठी आपल्याला ही अशी माणसं लागतात, त्यांच्याकडे बघूनच आपल्याला आदर्श ठेवायचा आहे. त्यामुळे करायला हवं. चांगल्या वाईट गोष्टींचा त्याग केला पाहिजे, चांगल्याचा स्वीकार केला पाहिजे. चांगल्या गोष्टी मुद्दाम कराव्या लागतात. चांगल्या गोष्टी अशा सहज घडतील असं नाही, चांगलं मुद्दाम करायला लागतं. आपण रस्त्याने चाललो आहे, एखादी काटेरी काटकी पडली आहे, माझा पायाला लागू नये, माझी साडी अडकू नये म्हणून मी कडेने जाईन, पण मुद्दाम आपल्याला थांबवून ते वाटेतलं उचलून लांब टाकायला हवं. चांगली गोष्ट मुद्दाम करायला लागते. माझ्यासारखं दुसऱ्या कोणाला त्रास होऊ नये मागून येणाऱ्याला, हे जर मला मनापासून वाटतंही, पण कृती होतेच असं नाही. त्यासाठी आपल्याला चांगलं वागलं पाहिजे, चांगलं आचरण केलं पाहिजे, थोडासा त्रास सहन झाला तरी केलं पाहिजे. संस्काराचे, नीतिमत्तेचे असे धडे आहेत ना, ते सहज घेता आले पाहिजे. सध्या आपण पाहतो हे सगळं ढासळलं आहे. म्हणजे केवळ तरुण पिढीला आपण दोष द्यायचा अशातला भाग नाही. अगदी गंमत म्हणून जरी मान्य करायचं झालं तरी पूर्वी, अगदी एक 40-50 वर्षापूर्वी किंवा आपल्या तरुणपणी आपण घरी जेवायचो आणि सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघायचो. आता बरोबर आपण उलटं करतो, जेवतो बाहेर जाऊन आणि घराचं सिनेमा थिएटर केलं आहे. जमेल तेवढा मोठ्या स्क्रीनचा टी व्ही आणायचा आणि घरात बसून वाटेल ते सिनेमे बघू शकतो आपण, ते बघायचे. ते घर म्हणजे थिएटर आणि जेवायला बाहेर. ही अशी समाजाची सध्याची स्थिती झालेली आहे. आणि त्यामुळे संस्कार, नीतिमत्ता हे पुन्हा पुन्हा शिकवायला हवे. मला मनाच्या श्लोकांवरती निरूपण करा म्हणून सांगायला माझी मैत्रीण आली, तेव्हा क्षणभर मी असं म्हटलं की अगं, हा इतक्या लोकांनी याच्यावर निरूपण केला, इतक्या लोकांनी याच्यावर पुस्तकं लिहिली आहेत, आणि मग हाच ग्रंथ कशाला घ्यायचा. आणि मग जसं मी विचार करत असं वाटलं की अरे नाही, दिसायला जरी हा असा इटुकला पिटुकला ग्रंथ असला तरी आज त्याची गरज आहे. कारण समाज असा काही ढासळत चालला आहे. पुन्हा एकदा आपली संस्कृती, पुन्हा एकदा आपल्या नीतिमत्तेचे धडे आपल्याला द्यायला हवे आहेत. आणि म्हणून दिसायला जरी इटुकलं पुस्तक असलं तरी त्याचा अभ्यास मुळातून आपल्याला करायला हवा आहे. सज्जनाला जे वंद्य आहे तेच आपण करावं, मनापासून करावं. हे सगळं आता नव्यानं सांगायची वेळ आलेली आहे. आता ही जी काही आपली मानसिकता असते ना, समर्थाने आपली मानसिकता ओळखली आहे आणि ती मानसिकता संस्कारित करण्यासाठी मनाचे श्लोक लिहिलेत. म्हणजे आपल्याला आपण चुकतोय ते कळतं पण वळत नाही म्हणतो ना, तसं होतं आहे. म्हणून त्यांनी आपल्याला लिहिलं आहे. असं आहे की मनाची शक्ती अफाट आहे. आपण आपल्या मनाकडे लक्ष देत नाही आहोत. म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. इतकं मन महत्त्वाचं आहे. एकदा त्या मनाला प्रसन्न केलं ना, तर मनाने ठरवलं की वाटेल ते काम आपलं होतं. आपण म्हणतो ना की मनाची शक्ती इतकी अफाट, इकडला डोंगर तिकडे करू. किती रात्रीचं जागरण झालं, पहाटे उठायला लागलं तरी कामाची मुळीच आपल्याला जर मनापासून करायचं असेल तर काही त्याचा त्रास होत नाही. घराघरामधून आपल्याला लग्नकार्य असतं, त्यावेळेला 1-2 महिने आपण किती कामं करतो. खरेद्या चाललेल्या असतात, केळवणं चाललेली असतात, निमंत्रण चाललेली असतात, रोज जागरणं असतात. पण कामांची एवढी भाऊगिर्दी असूनसुद्धा आपण थकत नाही, दमत नाही. कारण ते मनाला आवडणारं काम असतं. म्हणून मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. तुम्ही मनाला जर आनंदित ठेवलं ना, तर मन काय वाटेल तेवढं काम करायला तयार आहे. पण मनाने ठरवायला हवं. म्हणून समर्थ पहिल्याच उपदेश श्लोकामध्ये आपल्याला सांगतायत, सज्जनांचा मार्ग निवड आणि त्या सज्जनांनी जसं सांगितलं आहे तसं तू वागायला शिक. त्यांनी निंदनीय कर्म केलं ते करायचं नाही, त्यांनी जे वंदनीय सांगितलं आहे ते करायचं. लगेच पुढल्या याच्यामध्ये, प्रभाते मनी रामचिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा, सदाचार हा थोर सांडू नये तो, जनी तोची तो मानवी धन्य होतो. या श्लोकामध्ये धन्य होणाऱ्या मानवाचा विचार केला आहे. समर्थ आपल्या जीवनाला वळण लावतात. म्हणजे काय, प्रभाते मनी रामचिंतित जावा या उठण्यावरून ना समर्थाने खूप ठिकाणी लिहिलं आहे आणि आपल्याला रोजच हा अनुभव येतो आहे. कारण हल्लीमुळे ना सायकलच लोकांची बिघडली की रात्री अफाट जागायचं कितीही वेळ
आणि लोकांना असं सांगा, नाही नाही आमचा रात्रीच अभ्यास होतो. खरं तर हे अगदी चुकीचं आहे. जी प्रभाते वेळ आहे ना, ती प्रभाताची सकाळची जी वेळ आहे, त्या वेळेला जी शांतता असते, प्रसन्नता असते, बाहेर काही आवाज नसतात, आपलीही झोप झालेली असते, शरीर सगळं आनंदी असतं, स्वच्छ झालेलं असतं, अशा वेळेला अंतर्बाह्य शुचितेने जेव्हा काम आपण करतो ना, ते अधिक चांगलं होतं. दिवसभर आपण थकलो आहे आणि रात्री पुन्हा जागा राहून आपण अभ्यास करतो आहे किंवा आपली कामं करतो आहे, हे खरं म्हणजे शास्त्राला मंजूर नाही आहे. परंतु हल्ली सगळी सायकलच बिघडली आहे. मुलं सकाळी 10 आणि 11 शिवाय उठतच नाहीत, अशा आया तक्रार करतात. ते नेमकं काय आहे? समर्थ म्हणतात, प्रभाते मनी रामचिंतित जावा. समर्थ आपल्याला सांगतात लवकर उठायचं. तुमच्या आमच्या लहानपणी आपल्या आजीने एक वाक्य शिकवलं होतं, लवकर निजे लवकर उठे तयासी आरोग्य संपत्ती लाभे. छान शरीर चांगलं राहायला हवं आहे, पैसा अडका मिळायला हवा आहे, तर आजी सांगायची लवकर झोपायचं, लवकर उठायचं. आणि ते इतकं पक्क मनात आपल्या बसलं आहे. आता आपल्या मुलांना बरोबर उलटं, लवकर झोपायची माहिती नाही, लवकर उठायची तेवढी माहिती नाही, अशी परिस्थिती आहे. बरं, प्रभाते म्हणजे काय? तर सूर्योदयापूर्वी 2-3 घटका. आणि खरं तर 10-10:30ला झोपलं ना, तर पहाटे 4:30-5ला उठायला काहीच हरकत नाही. ती झोप पुरेशी असते, शांत असते आणि त्या काळामधल्या त्या झोपेचा उर्वरित दिवसभर आपल्याला चांगला उपयोग होतो. दिवसभर आपण चांगले उत्साहात असतो. आणखीन एक गोष्ट लहानपणापासून आपल्यावरती संस्कार केलेली आहे की एक आपल्या घरामधला जो वास्तुपुरुष आहे, तो वास्तुपुरुष आपलं सारखं तथास्तु तथास्तु असं म्हणत असतो. तथास्तु म्हणजे तू म्हणतोयस तसं घडेल, तू म्हणतोयस तसं घडेल. आता मी म्हणतो म्हणजे मी चांगलंच म्हणायला हवं, तर ते तथास्तु घडणार. आणि मी जर आळसातच असेल, मी जर उशिराच उठत असेल, तर त्याला पण तो तथास्तु तथास्तु असं म्हणणार. जे काही दूरदर्शनवर घरामध्ये लागतं, ते जे काही आपण पाहतो त्याला तथास्तु, कारण तेच त्याला ऐकायला येतं ना त्या वास्तुपुरुषाला. तर आता काय करावं? ह्या अशा सगळ्यामुळे आपला सगळा समाज घडण्याच्या ऐवजी बिघडला आहे आणि त्याची गडबड झाली आहे. म्हणून आपल्याला हा अभ्यास करायला हवा आहे. प्रभाते मनी रामचिंतित जावा. 3 ओळीमध्ये 3 गोष्टी समर्थांनी या श्लोकामध्ये सांगितल्या. पहिल्या ओळीमध्ये रामाचं चिंतन करायला सांगितलं, प्रभाते मनी रामचिंतित जावा असं सांगितलं. आपण म्हटलं की सकाळच्या वेळेला छान साधना होते म्हणून ती करावी. छान प्रसन्न वातावरण असतं, बरोबर आहे. त्यामुळे त्या ह्याच्यामध्ये होणारी साधना किंवा होणारा अभ्यास म्हणूया, सगळेजण की पारमार्थिक साधक अशा अर्थाने नाही. विद्यार्थ्यांना सांगायचं झालं, अगदी गृहिणींच्या बाबतीतसुद्धा आपण जर लवकर उठलो ना, तरुण मुलींना मी नेहमी सांगते की घरातले बाकी सगळे सदस्य उठायच्या आधी एक अर्धा पाऊण तास उठ, बघ तुझी कामं किती छान होते. कारण आपण एकदमच सगळे उठलो की मग सगळ्याच कामांना उशीर होतो. त्यापेक्षा एक अर्धा पाऊण तास आधी उठा, बघा किती आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं ते सोयीचं होईल असं लक्षात येतं. तर असं हे प्रभाते मनी सांगितलं. दुसऱ्या ओळीमधलं म्हटलं वैखरी राम आधी वदावा. मग दुसऱ्या ओळीमध्ये वैखरी म्हणजे रामाबद्दलच बोलावं, नाम घ्यावं, रामनामाचा उच्चार करावा. पहिल्या ओळीमध्ये रामाचं चिंतन करावं, याचा अर्थच असा आहे की विचार रामाबद्दलचा करावा. दुसऱ्या ओळीमधलं म्हटलं की उच्चार रामाचा करावा, रामनाम घ्यावं. आणि मग तिसऱ्या ओळी म्हटलं सदाचार हा थोर सांडू नये येतो. हे नुसतं बोलणं ऐकणं ठीक आहे, पण ते आचरणात पण आणावं. सदाचार याचा अर्थ आचरणात आणावं, सद्वर्तन असावं. सदाचार शब्दाचा अर्थ सताम आचारा, म्हणजे सज्जन जसं आचरण करतात, संत जसं आचरण करतात तसं करावं, म्हणजे चांगलं करावं, सत्याने आचरण करावं, याला सदाचार म्हणायचं. म्हणजे आचार विचार आणि उच्चार हे आपलं सगळं छानपैकी सुसंवाद एकमेकांशी असणारं असावं. जसं आपलं बोलणं आहे, जसं आपलं वागणं पण असायला हवं. नाही तर बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले हे फक्त पुस्तकात, पण करताना असं दिसेल की बोलतो एक आणि करतोय भलतंच. समर्थानी दासबोधामध्ये लिहिलं आहे, बोलणे एक चालणे एक, हे बोलायचं एक आणि वागायचं दुसरंच, या नावहीन विवेक. समर्थ कडक शिस्त लावणारे शिक्षक आहेत, त्यामुळे त्यांनी एका वेळी सांगून टाकलं, बोलायचं एक आचरण दुसरंच. त्याला काय म्हणायचं? हीन विवेक, की त्याचा जो विवेक शून्य आहे म्हणून तो बोलतो एक आणि करतोय दुसरं. पण आपण लहानपणापासून बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. जो बोलतो तसं वागतो, त्याचं आचरण चांगलं शुद्ध असतं, त्याला नमस्कार करावा असं ऐकत आलो आहे. त्यामुळे संतांच्या जीवनामध्ये हा असा विचार,
उच्चार आणि आचरण असं सगळं एकत्रित असतं, एकमेकाला अनुकूल असतं. म्हणून त्यांचं जीवन आदर्श आहे, त्यांचं जीवन धन्य आहे आणि आपलं पण जीवन त्यांच्या मार्गाने गेलो तर धन्य होणार आहे. सामान्य माणसाचं थोडं असं असतं, त्या सामान्य माणसांच्यात राहून संत मंडळी आपलं जीवन धन्य करतात. आपल्यातच ते राहतात. आपल्याला जे की 24 तास असतात तेवढाच त्यांना वेळ असतो. आपल्याला जे भोवतालचं चांगलं किंवा दूषित वातावरण असतं तसंच त्यांना असतं, पण तरीही या सगळ्या वातावरणामध्ये ते आपलं वेगळेपण टिकवून ठेवतात. आपला आचार उच्चार आचरण सगळं नियमितपणानं करतात आणि त्यामुळे त्यांचं होतं. अर्थात काळ सार्थकाची करावा जनासहित असं म्हटलं आहे. याच सगळ्या लोकांबरोबर आपला काळ सार्थकी करायचा आहे. करून बघण्यासारखी गोष्ट आहे. पु ल देशपांडे प्रवासात असले की म्हणायचे की रेल्वेच्या गाडीचा आवाजाचा एक रिदम असतो, त्या रिदममध्ये त्या तालामध्ये आपला जप बसवायचा की त्या तालात इतका छान जप होतो. तसं लावू देत मुलांना घरामध्ये हिंदी गाणी, त्यांना काय पाहिजेत ती, किंवा आपण प्रवासाला चाललो आहे, एकाच गाडीने आपली मुलं सुद्धा पण आहेत, आपण पण आहोत, त्यांना हवी असणारी गाणी लावली आहेत, त्या रिदममध्ये आपण जप बसवला तर आपला जप होऊ शकतो. आपण काही त्यांना सांगायला काही आवश्यकता नाही, अरे बाबा तू तुमची आता 2-3 तास ऐकलीत ना गाणी, आता ते बंद करा कटकट, माझी जरा लावा. काय नको आहे, काही सांगायची आवश्यकता नाही. आपोआपच आपला आचार त्याच्यात राहून आपलं स्वतःचं संत त्या जनासहित सार्थकाची वेळ कसा जावा याच्यासाठी ते बरोबर वेळ काढतात. त्याला संत म्हणतो आपण. अशा संतांच्या सांगितलेल्या मार्गाने आपण जावं असं समर्थ आपल्याला सांगतात. दुसरा, प्रभाते शब्दाचा अर्थ लक्षात घ्यायचा आहे. आता आपण सकाळ म्हणून अर्थ घेतला प्रभाते शब्दाचा, बरोबरच आहे. त्याबरोबर आणखीन एक अर्थ आहे की प्रभाते मनी रामचिंतित जावा. तो प्रभाते म्हणजे आपल्या जीवनाच्या प्रभाती. आपल्या जीवनाच्या प्रभाती म्हणजे आपण समजा आपल्या 100 वर्ष आयुष्य धरलं तर आपले 25-25चे भाग, तर 25 वर्षापर्यंतचं आयुष्य ही आपली प्रभात आहे, जीवनाची प्रभात. तर 25 वर्षाच्या आयुष्यामध्ये नियमांचं पालन करावं. उरलेल्या आयुष्यामध्ये काही करायचीच आवश्यकता, सगळं छानच होणार. पहिल्या बेसमध्ये त्या प्रभाते त्या वेळेला काय करावं तर त्या जीवनासाठी जी जी काही आवश्यक गोष्ट आहे ती अगदी नियमाने, काटेकोरपणानं नियमाने पाळावी. लहानपणी कसं असतं, त्या बुद्धीला फाटे फुटत नाहीत, कमी फुटतात आणि त्यामुळे त्यांना ते पटतं आणि लवकर करतात. एकदा वय वाढलं की मग गडबडून जाते, मग काही करता येत नाही. म्हणजे आपण म्हणतो ना की स्वभाव बदलत नाही, तर तो स्वभाव बदलायच्या आधीच आपल्या लहान वयातच रामाचं चिंतन करण्याची सवय लावावी. आपला आचार उच्चार विचार सगळा पक्का करावा. त्यावेळेला असं संस्कार दृढ होतील आणि म्हणून ते आपल्याला सांगतात की प्रभातेमध्ये म्हणजे आपल्या लहान जीवनातल्या लहानपणी आपण हे सगळं करावं. खरं आहे, तोंडानं जय श्रीराम म्हणावं, मन आपलं प्रसन्न ठेवावं. कसलेही एकदा जर ही सवय लागली ना तर माणसाला टेन्शन नावाची गोष्ट येत नाही. कसलं टेन्शन नाही, कारण आपण पूर्णपणानं त्या भगवंतावरती विश्वास टाकलेला असतो. काही मनाला टेन्शन याचं कारणच नाही आहे. त्याच्या नामामध्ये दंग राहायचं, असं रामाचं चिंतन करणं म्हणजे काय तर हे आहे. तोंडाने राम म्हणायचं, मनाने पण त्याचीच कल्पना करायची, आचरण पण रामासारखं करायचं. अशा पद्धतीनं आपल्या समर्थ प्रभाते म्हणे रामचिंतित जावा. पुढे वैखरी राम आधी वदावा. वैखरीने पण रामाचं नाव घ्यावं. सदाचारात थोडं सांडू नये, तो चांगलं आचरण जराही सोडू नये. जनी तोचे तो मानवी धन्य होतो. असा माणूस कायम तर असा माणूस धन्य होतो. आपल्याला अगदी व्यावहारिक जीवनात जरी विचार केला ना तरी अशा नियमांचं पालन करणारा माणूस यशस्वी होतो. पारमार्थिक जीवनात पण तसंच आहे, तो मुक्तीला जातो, मोक्ष मिळतो. पण आपण व्यावहारिक जगात म्हटलं तरीसुद्धा अशा पद्धतीने जाणाऱ्याला निश्चितपणे त्याचं जीवन धन्य होतं. आपलं मन असं पापी मन जे असतं ना त्याला भय असतं. मनामध्ये सारखं काहीतरी भीती वाटते, आपण काहीतरी चुकीचं वागलो आहे, आता त्याचं काय होईल असं वाटतं. हे जे आहे ना हे मन अगदी प्रसन्न आहे, निष्कलंक आहे, निर्विकार, त्याला काय होत नाही. त्यामुळे त्याच्या मनामध्ये भयच नसतं असं आपल्याला दिसेल. जसं असतं ना की कंसाला कृष्णाची भीती होती किंवा रावणाला रामाची भीती होती, कारण कुठेतरी असं आठवतं की आपण चुकीचं आचरण केलं आहे, त्यामुळे आता आपल्याला त्याचं शासन भोगावं लागणार आहे. आपल्या परीने पण असंच होतं. आपण जर चुकीचं वागलो तर आपल्या मनात भय असतं, आपण जर चोख वागलो तर भय नसतं. अशा पद्धतीनं
आपलं जीवन धन्य व्हायला हवं असेल तर असं करावं. दुबळं मन जे आहे ना ते दुबळं मन गडबडतं. अगदी शारीरिक व्याधीसुद्धा त्या दुबळ्या मनाला जास्ती होतात. आपल्याला दिसतं की शरीरावरती परिणाम कोणाचा होतो? मन दुबळं असेल की शरीर दुबळं बनतं. किती औषधं घ्या, किती काही करा, लोक सांगतात की मनाने आनंदी राहा हो, काही होणार नाही आपल्याला, असं मनाने ठरवा हो, असं आपल्याला सांगितलं जातं. त्याच्या मागे कारण आहे की दुबळं मन असलं, मला काहीतरी सारखं होत आहे असं सारखाच रडवेला चेहरा की काहीतरी होतंच, मग शरीर पण दुबळं होऊन जातं. स्वामी विवेकानंद म्हणत असत की आचरण, चांगल्या आचरणाचा एक थेंब बडबडीच्या समुद्रापेक्षा श्रेष्ठ असतो. म्हणजे लोक नुसतं मी याव करीन, मी त्याव करीन बडबड करतात. आचरण करा, चांगलं वागा. समर्थांचं आपल्याला मूर्ख लक्षामध्ये, करी थोडे बोले फार तो एक मूर्ख, असं सांगितलेलंच आहे. त्यामुळे आचरणाला महत्त्व खूप दिलेलं आहे. ते करायचं. मी उठेन, मी करीन, मी आता अगदी ठरवलंच आहे, हे सगळं म्हणायला ठीक आहे, प्रत्यक्ष करा ना. म्हणून मग बोलायचंच आहे, आपण काय करणार आहोत ते मनात ठेवायचं आणि प्रत्यक्ष कृतीच करायची, बोलून नाही घालवायचं. पण आपल्याला बऱ्याचदा असं होतं की आपण नुसतं बोलतो, प्रत्यक्षात करत नाही. शब्द पांडित्य दाखवण्यात काही अर्थ नाही. काय होतं, अशा शब्द पांडित्याचा समाजावर थोडा काय परिणाम होतो, नाही अशातला भाग नाही, परंतु तो फार वेळ टिकत नाही. आपण म्हणतो ना, मगाशी बोले तसा चाले म्हटलं, तर ते सभोवतालच्या लोकांमध्ये सुद्धा त्या माणसामुळे परिवर्तन घडतं. नाहीतर एखाद्या वेळी हा ना, हा नुसता बोलणार आहे, ह्याच्याकडनं काही होणार नाही, काही ऐकू नका तुम्ही, असं म्हटलं जातं. त्या आपण जर कृती करणार असलो, आपण आचरण करणार असलो, तेवढंच आपल्याला होईल. म्हणून संतांच्या आचरणावरती सगळा भर दिला आहे. सदाचार, चांगला सत आचार म्हणजे सत्याचार आणि संतांचा आचार, दोन्ही अर्थाने आपल्या लक्षात येईल. काय असते सदाचाराची ना, संतांनी काही लक्षणं सांगितलेत. कुणाला म्हणायचं सदाचारी? आपण आता संत शोधायला गेलो बाहेर, तर कोणाला शोधायचं? तर संत शोधायचं म्हणजे ज्याचं आचरण चांगलं आहे त्याला शोधायचा. मग त्याची लक्षणं काय? तर संतांच्या लक्षणामध्ये किंवा सदाचाराची लक्षणं काय, तर त्याला आत्ता म्हटलं तसं तो पापभीरू असतो, त्याला पापाचं भय वाटत नाही, कारण तो चांगलंच वागतो ना, त्याला कशाला भय वाटेल. दुसरं असं असतं की सतत तो दुसऱ्याला मदत करतो, सारखी दुसऱ्याची चिंता असते, त्याला मदत करणं, पटकन मदतीला जाण्याची वृत्ती असते. तिसरं असतं त्याची वृत्ती प्रसन्न असते, नाही तर सारखा आपला एरंडेल घेतल्याचा चेहरा असं नाही, तो सारखा प्रसन्न आनंदी असतो. असं सदाचारी माणसाचे आचार उच्चार, त्याचा विचार हे सगळे असं छान नसतात, कारण रामनामाचं चिंतनाने ते होतं. म्हणजे आधी हे का आधी हे असा विचार येईल की आधी काय करावं, तर रामाचं चिंतन करावं की आपोआप सगळ्या ह्या गोष्टी होतील, असा थोडक्यात त्याचा अर्थ. विचार आचार संयोगा सदाचार उच्यते. आपला विचार आणि आपलं त्याप्रमाणे आचरण याला सदाचार असं म्हणायचं. इतकं आचरणाला महत्त्व दिलं आहे. असं आहे की अपने लिए जिये तो क्या जिये, अशाला काही कोणी जगणं म्हणत नाही. ए दिल तुझी जमाने केली. आपण दुसऱ्यासाठी समाजासाठी काहीतरी करतो ना, ते आपलं खरं जगणं असतं. नाही तर स्वतःसाठी आपण सगळंच करतो, ते काही खरं जगणं नाही. अशा प्रकारचा विचार संतांचा आहे, तो लक्षात घ्यायचा. समर्थांचा ना ह्यावर फार भर आहे. दासबोधामध्ये पण आपल्याला अनेक ठिकाणी असं दिसेल. समजा ते म्हणतात की दुसऱ्याच्या सुखे सुख व्हावे. बघा, दुसऱ्याच्या सुखे सुख व्हावे, परसंतोषे सुखी व्हावे. कसं व्हावं, तर दुसऱ्याला सुख की आपल्याला बरं वाटावं, दुसऱ्याला आनंद की आपल्याला आनंद झाला पाहिजे. आपुल्या पुरुषार्थ वैभवे दुसऱ्यांचं सुखी करावे. आपल्याजवळ जे जे काही आहे त्यामुळे दुसरे कसे सुखी होतील, आनंदी होतील याचा विचार करावा. दुःख दुसऱ्याचे जाणावे, ऐकून तरी वाटून घ्यावे, बरे वाईट सोसावे समुदायाचे. किती समर्थ आपल्याला सांगतात की दुसऱ्याचं दुःख समजून घ्यावं, ते दुःख दूर करण्याचा प्रयत्न करावा आणि ते चांगलं वाईट काय आहे ते आपण सोसावं, थोडासा त्रास आपण सहन करावा आणि दुसऱ्याला सुख द्यायचा प्रयत्न करावा. असं सगळं आचरण, ह्याला सदाचार म्हणायचं, ह्याला संतांचं आचरण म्हणायचं आणि ह्यानी आपलं जीवन धन्य होईल असं म्हटलं. तिसऱ्या श्लोकाचा विचार करायचा झाला तर मना वासना दुष्ट कामा न ये रे, मना सर्वथा पापबुद्धी नको रे, मना धर्मता नीती सोडू नको हो, मना अंतरी सार विचार राहो. या क्रमाने चौथा श्लोक आपला आणि आजच्या अभ्यासाचा तिसरा. या श्लोकामध्ये वासनेचा विचार करा. मना वासना दुष्ट कामा नये, दुष्ट वासना असता कामा नये.
आपण विचार करूया की वासना असं आहे की वासनेला मर्यादाच नाही. आपल्याला इच्छा असतात. स्त्रियांच्या बाबतीत कितीही जरी साड्या असल्या, कितीही जरी ड्रेस असले, तरी एखादा ड्रेस किंवा एखादी साडी पाहिली की मला हवी आहे. ह्या अशा प्रकारच्या वासना सतत माणसाला असतात, वाढत्या असतात. बरं, आज एखादी गोष्ट इच्छा झाली, घेतली म्हणजे संपली का वासना? नाही. उद्या दुसरी, परवा आणखीन तिसरी, संपतच नाही. हे हवं आहे, हे हवं आहे, हे हवं आहे, असं माणसाला खूप वासना या अमर्याद आहेत. एक पूर्ण झाली की दुसरी येतेच आहे. आणि का होतं? आज जी इच्छा आहे ती दुसऱ्याशी नकोशी होते. मी गमतीनं म्हणते की आज अगदी आवडलेली साडी आणली, मग आवडलेली साडी रांगेने 2-3 लग्नांना नाही घालून जाता येत, कारण माणसं तीच असतात. त्यामुळे त्याच माणसांनी कशी बघायची, मग दुसरे. त्यामुळे ह्या वासनेला ना अंतच नसतो. किती करा, या वासना एकतर तृप्ती नाही, त्या वासना बदलत राहतात, त्या वासना वाढत राहतात. आज जे आपल्याला हवं आहे ते उद्या आपल्याला आणखीन हवं वाटतं. त्यामुळे समर्थ पहिल्याच्या मना वासना दुष्ट कामा नये रे, म्हणून समर्थ म्हणतात मनाला दुष्ट वासना आणू नकोस. त्यातल्या त्यात आत्ता आपण जी उदाहरणं घेतली ती सगळी ठीक आहे, आपल्या खिशाला परवडणारी असली तर माणसांनी करावीत, परंतु दुष्ट वासना आपल्याला नकोत असं समर्थ सांगतात. होतं काय, आपण आपल्या शरीराखेरीज अन्य काही विचारच करत नाही. म्हणजे जसं मनुष्य आणि अन्य प्राणी, सगळ्या 84 लक्ष येऊन घेतले, अन्य जीव आणि आपण, ह्याच्यामध्ये फरक आहे की नाही हो? खरं तर सगळ्यांजवळ आहार, शय्या, भय, मैथुनांच्या एवढ्या 4 गोष्टी सगळ्यांना आहेत. पशु, पक्षी, प्राणी सगळ्यांना. पण त्यांच्याजवळ ठरवलेली आहे तेवढीच बुद्धी आहे. पक्ष्यांना उडता येतं ती कला असेल, चित्त्याला धावता येतं ती कला असेल, कोकिळेला छान आवाजात गाता येतं ती कला असेल, हंसाला निरक्षीर विवेक आहे ते कळत असेल. परंतु याच्या पलीकडे वर्षोनुवर्ष ही जी काही कला भगवंतांनी त्या पशुपक्षी प्राण्याला दिले तेवढीच आहे. त्याच्यामध्ये भर घालण्याचं बुद्धीचं कौशल्य त्यांच्याजवळ नाही. जे भगवंतांनी त्यांना दिलेलं आहे तेवढंच, वर्षोनुवर्ष तीच गोष्ट. असं नाही होत की महाराष्ट्रातल्या जंगलामधले मोर ना असे नाचतात, पण तिकडे आम्ही आसाममध्ये गेलो ना तिथले मोर वेगळेच नाचत होते. नाही, मोराचं नाचणं कुठेही जा, सगळं ठरलेलं. आकाशातले ढग बघितले की छानपैकी एका पायावर उभं राहायचं, एक गिरकी घ्यायची, पिसारा फिरवायचा, हाच नाच, वर्षोनुवर्ष तीच पद्धत. मग इकडे कुचिपुडी, तिकडे भरतनाट्यम, असलं काही तिकडे काही नाही आहे. कारण त्याला भगवंतांनी दिलेली जी गोष्ट आहे तेवढीच त्याच्याजवळ आहे. त्याच्याजवळ अशी बुद्धी नाही की तो त्याच्या ह्या मिळालेल्या कलेमध्ये, असणाऱ्या ज्ञानामध्ये काहीतरी भर घालेल. माणसाजवळ ते आहे. माणसाला आपल्या बुद्धीच्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये भर घालता येते. तो जेवढं दुसरीकडून शिकेल त्याच्यापेक्षा तो स्वतःच्या बुद्धीनं आणखीन त्यात भर घालेल. पण माणूस जर स्वार्थी असेल तर तो आपल्याशिवाय दुसरा काही विचारच करणार नाही. मग या पशुपक्ष्यांसारखा आहार, शय्या, भय, मैथुनांच्या ह्याच्यातच अडकेल. त्यांनी आपल्या बुद्धीच्या जोरावर काहीतरी केलं पाहिजे ना. मग काय करता येईल? त्याच्यासाठी आपल्याला या श्लोकामध्ये सांगितलं आहे की जरा वासनांवर मात करा. कुठेतरी माणसाला समाधान, तृप्ती, आनंद मिळाला पाहिजे. त्या वासनांचा त्याग केला तर भगवंत पण मिळेल. म्हणून आपल्याला वासनांचा त्याग करायला सांगतात. वासनेला असं म्हटलं जातं, लाख फणा असलेली नागिण आहे ती. म्हणजे तिला मारलीच पाहिजे, त्या वासनेला मारलंच पाहिजे, नाही तर माणूस त्याच्यातच संपणार आहे. कारण तृप्तीच नाही, हवा आहे. आपल्या लहानपणी गोष्ट सांगितली याची ना, देव प्रसन्न झाला आणि म्हणाला चल तुला किती मोहरा पाहिजे देतो, आणि मोहरा ओतायला बसला. या बिचाऱ्याजवळ काहीच नव्हतं, होतं एक फडकं. तर आता त्या फडक्याला झेपेल एवढ्याच घ्यायचं, नव्हतंच ना तुझ्याजवळ काही, तर देवा थोडं पुरे मला बाबा, बास, आणखी हवा आहे. मग देवानी सुरुवातीला अट घातली की जमिनीला स्पर्श झाला की मोहरांची माती होईल हो, तुला झेपेल तेवढंच घे. पण समाधानच नाही, वासनाच वाढल्या आणि आणखी नवा देतोय, आणि फडकं फाटलं, जमिनीवर सांडलं, सगळ्याची वाट लागली. असं गोष्टीतून काय घ्यायचं तर वासना थांबल्या पाहिजेत. सारखं हवाय असं नाही होता कामा. वासना म्हणजे जसं फणा असलेली नागिण तिला ठेचलंच पाहिजे म्हटलं आहे ना, तसं सोन्याचा वरख असलेला विषाचा गोळा आहे. आत विष आहे, वरनं आपल्याला छान दिसतं आहे, ते नेणारे कुठे. अलीकडे बघा, मुलं परदेशात, कोणीतरी एकटा आईबाप किंवा 2 जण इकडे, कितीतरी लोकांचे
सामाजिक काम करणाऱ्या मंडळींना फोन जातात, आमच्या घरातल्या सगळ्या वस्तू देऊन टाकायच्यात, आम्ही आता मुलांकडे जाणार आहोत, हे सगळं देऊन टाकायचं आहे. वासनेने सगळं गोळा केलं होतं, आता काही नकोसं झालेलं आहे. असंच आहे की आपण पाहतो त्याचं कारण आहे कुठे ते थांबलं पाहिजे. त्यामुळे या वासना थांबल्या पाहिजेत असं ते सांगतात. तो विषाचा गोळा आहे, वर्ण चांगलं दिसेल, सोन्याचा वरख असेल, पण तो चांगला नाही. वासनेच्या 3 अवस्था सांगतात. एक आहे त्याला आस म्हणायचं, दुसरीला आसानंतर म्हणायचं हव्यास, आणि तिसरा ध्यास. शब्दांवरूनच आपल्याला कळेल. आस असणं म्हणजे काय, हवं हवं असं वाटणं, असं म्हणजे इच्छा. वासनेचे 3 प्रकार सांगितले, वाढते आहेत. नुसतं हवं असं वाटणं हे ठीक आहे. हव्यास की आता मिळालं आहे त्याच्या तृप्तीने आणखी नवं आहे, आणखी नवं आहे, असा हव्यास वाटणं. आणि ध्यास याचा अर्थ दुसरा विषयच नाही, ते जे काही आपल्याला हवं आहे त्या वासनेखेरीज अन्य दुसरा विषयच नाही, त्याला ध्यास म्हणायचं. ध्यास घेतला आहे, अमुक एक करणारच, ते मला मिळवायचंच आहे असा ध्यास घेतला आहे, त्या वासनेमध्ये गुंतू नये म्हणून आपल्याला सांगतात. आता त्यातल्या त्यात मी असं मगाशी पण म्हटलं आणि पुन्हा समर्थाने आपल्याला सांगत आहे की दुष्ट वासना असू नये. म्हणजे त्यातल्या त्यात समर्थाने आपल्याला थोडीशी मुभा दिली की चांगली वासना ठेवायला हरकत नाही. आता चांगली काय, तर भगवंताबद्दलची वासना असेल तर ठेवायला, चांगलं ठेवायला हरकत नाही. थोडीशी मुभा आपल्याला दिली. दुष्ट वासना ठेवू नका. चांगली काहीतरी इच्छा मनामध्ये असली तर ती हरकत नाही ठेवायला, ती ठेवा. वासना कशी आहे तर म्हणे अग्नीसारखी आहे. अग्नी कसा आहे, तो योग्य पद्धतीनं जर असेल ना तर तो आपल्याला छान अन्नसुद्धा शिजवून देतो, बरोबर आहे. तो अग्नी योग्य प्रमाणात असेल तर ठीक आहे, पण तोच अग्नी घर पण जाळू शकतो. तो जो अमर्याद झाला तर घर पण जाळेल, त्यामुळे तो मर्यादित स्वरूपात हवा. तसं वासना मर्यादित हव्यात असं समर्थ आपल्याला सांगतात की त्या मर्यादित हव्यात, चांगल्या हव्यात, शुद्ध हव्यात. वाईट दुष्ट वासना असता कामा नये त्याच्यासाठी आपल्याला सांगितलं. आणि वासना भगवंताकडे नेणाऱ्या हव्यात, भक्तिमार्गाकडे जाण्याची इच्छा असणाऱ्या गोष्टीच आपण मनामध्ये धराव्यात. नाम घ्यावं, चांगलं आचरण करावं, दुसऱ्यांना मदत करावी, याच्यासारखं दुसरं काही नाही. म्हणून समर्थ आपल्याला सांगतात की दुष्ट वासना असू नयेत. पुढे लगेच म्हटलं पापबुद्धी नको रे. आता का आधी वासना म्हटलं, आता माहीत पापबुद्धी नको रे. म्हणा वासना दुष्ट कामा नये रे, दुष्ट वासना नको. म्हणा सर्वथा पापबुद्धी नको रे. अरे म्हणा पापाचरण नको. काय होतं, वाईट मार्गाने, पापाच्या मार्गाने समाजामध्ये यशस्वी झालेली माणसं आपल्याला दिसतात, पण या असल्या यशाचा आपल्याला उपयोग नाही. स्वामी विवेकानंद म्हणायचे की स्वतःला दुबळं लाचार समजणं हे सुद्धा पाप आहे. आपल्या स्वतःवरती ना आत्मविश्वास पाहिजे. मला काय जमणार आहे, मी काय करणार आहे, मी हे करून बघेन, आता एवढं झालं ना आणखीन प्रयत्न करेन, आणखीन मिळेल, हे करावं. पण दुबळं स्वतःला मला काय जमणार आहे, माझ्याच्याने काय होणार आहे, असले विचार स्वामीजींना बिलकुल मान्य नव्हते. आत्मविश्वास वाढवणाऱ्या गोष्टी आपण केल्या पाहिजे. पापबुद्धी नको रे, वाईट मार्गाने जायचं नाही आहे, चांगल्या मार्गाने जायचं आहे, मग आहे तिथेच बसावं, हे करायचं नाही, हे जमत नाही असं नाही चालणार. आपला आत्मविश्वास वाढला पाहिजे. मग त्याच्यासाठी काय करायचं तर उपनिषदामध्ये, छांदोग्य उपनिषदामध्ये 7 पापं सांगितलेत की कुठली कुठली पापं आपल्या हात नव्हतात. आपल्याला नुसती माहिती हवी म्हणून फक्त आपण पापांचा पापबुद्धी नको रे म्हटलं आहे ना. त्यावेळी ती 7 पापं कोणती याचा आपण विचार करू तर आपल्याला पण पटेल की अरे हो ह्या गोष्टी की आपण करत नाही. पहिलं म्हटलं आहे चोरी करणं पाप आहे, अगदी बरोबर आहे, आपल्याला पटेलच. दुसरं म्हटलं आहे गुरुपत्नीशी व्यभिचार करणं, आदराचा मानाचं स्थान आहे ते, तिच्याशी असं व्यभिचार करणं चूक, तेही पाप आहे, हेही मान्य होईल. भ्रूणहत्या तिसरंही पाप आपल्याला मान्य आहे. सुरापान व्यसन करणं हे पाप आहे. वाईट कर्म कळलं आहे तरी त्याचं पुन्हा पुन्हा आचरण करणं, म्हणजे एखादा चुकून आपल्या हातून वाईट गोष्ट घडली तर पाप नाही आहे, पण तीच गोष्ट पुन्हा पुन्हा करणं हे पाप आहे असं उपनिषद आपल्याला सांगतं. 6वं खोटं बोलणं हे पण पाप आहे. आणि 7वं ही 6 पापं करणाऱ्यांशी संबंध ठेवणं हे 7वं पाप आहे. म्हणजे आपण जाऊ दे मला काय करायचं आहे तर असं नाही चालणार. दुसरा माणूस वाईट वागतो आहे आणि मला काय करायचं आहे म्हणून मला बाजूला केलं तर तेही पाप आहे. या 6 पाप करणाऱ्यांना, त्यांच्या करणाऱ्यांबरोबर आपला संबंध असणं हे पण आपलं पाप आहे असं उपनिषद आपल्याला सांगतं. शिवाजीराव भोसल्यांचं
एक जागर नावाचं पुस्तक आहे. 2 खंड आहेत. काही वर्षांपूर्वी वर्तमानपत्रामध्ये रोज एक विषय शिवाजीराव भोसले लिहायचे आणि त्याचं संकलन जागर ह्या पुस्तकात त्यांनी केलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी त्या जागरमध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की 7 सामाजिक पापं आपण करतो. महात्मा गांधींनी ती सांगितलेली आहे, पण त्या जागरमध्ये शिवाजीराव भोसलेंनी उल्लेख केला आहे. आणि ती पापं आपण वाचली ना की आपल्या लक्षात येतं की अरे ती सगळी पापं आपल्यातून घडत आहेत आणि त्याचेच हे परिणाम आहे. मग असे जसं आपण म्हटलं की आपल्या संस्कृतीचा, आपल्या इतिहासाचा आपण विचार करायला पाहिजे. आपण आता आणखीन संस्कृतीपासून दूर आपल्या जातो आहे का, आपण पाश्चात्यांच्या आहारी जातो आहे का, असं जेव्हा आपण विचार करतो त्याचं कारण आपल्याला कळेल की ही जी शिवाजीराव भोसलेंनी 7 पापं आपल्याला सांगितले आहेत ते आपण लक्षात घेऊया. पहिलं ते पाप आपल्याला सांगतात पॉलिटिक्स विदाऊट प्रिन्सिपल्स. अगदी खरी गोष्ट आहे. हे जे सद्यस्थितीतलं राजकारण आपण बघतो आहे त्या राजकारणामध्ये काही प्रिन्सिपलच नाही. जिथे सरशी आहे तिथे जायचं, मग पक्षाशी काही निष्ठा नाही किंवा अशा अनेक गोष्टी आपल्याला दिसतात. त्यामुळे पहिलं पाप आहे की पॉलिटिक्स विदाऊट प्रिन्सिपल, ते आपल्याला पटेल. दुसरं पाप सांगितलं नॉलेज विदाऊट कॅरेक्टर. बुद्धिमान आहे, खूप ज्ञान आहे, खूप डिग्र्या घेतलेल्या आहेत, पण कॅरेक्टर चांगलं नाही, हे पाप आहे. आणि आपल्याला असं वाटेल की हे वाचताना असं कसं होईल, पण जेव्हा आपण पाहतो आजूबाजूला, मध्यंतरी एक डाटा आला होता की बंगलोरसारख्या ठिकाणी IT मध्ये काम करणारी जी मंडळी आहेत ह्या मंडळींनी सर्वे घेतला आणि लक्षात असं आलं की अधिक तरुण मंडळी 4-5 वर्षामध्येच डायव्होर्स होण्याच्या केसेस घडत आहेत. हे का बरं होतं? सगळे नॉलेज असणारी माणसं आहेत, बुद्धिमान माणसं आहेत, मग तरी देखील असं का होतं? तर नॉलेज विदाऊट कॅरेक्टर, अशासाठी ही गोष्ट आहे. तिसरं म्हणतं आहे सायन्स विदाऊट ह्युमॅनिटी. विज्ञान एवढं पुढे गेलेलं आहे, विज्ञान काय काय गोष्टी करतं आहे, पण मानवता गेली आहे. विज्ञानाचा उपयोग माणसाला झाला पाहिजे. बॉम्ब तयार करणं आणि त्याच्यातून माणसांना त्रास देणं ही काही गोष्ट सायन्सने नाही आपल्याला सांगितलेली करायला. त्यामुळे हे आपल्यातून पाप घडतं आहे की सायन्समध्ये पुष्कळ प्रगती, पण त्याचा उपयोग आपल्याला चांगल्यासाठी करता आला पाहिजे. तो जर झाला नाही तर ते पाप आहे. प्लेजर विदाऊट कॉन्शियस. आपण करमणुकीसाठी किंवा ज्यासाठी आपल्याला बरं वाटावून गोष्टी करतो, आपल्या कॉन्शियसला मान्य आहे का ते? हा विचार केला पाहिजे. वेल्थ विदाऊट वर्क. काम न करता पगार घेतला पाहिजे. ऑफिसला जायचं, 10ला मस्टरवरती सही अपेक्षित आहे, पोचू आणि मग करायची 9:15च्या टायमिंग घालून सही, असं नाही चालत. असं करणाऱ्याला म्हणजे हे पाप आहे. पगार घ्यायचा ना. वेल्थ विदाऊट वर्क, काम न करता पैसा कमावणं हे पाप आहे. आता ह्याच्याबद्दल काही फार बोलायला हवं अशातला भाग नाही. कामामध्ये कुचराई करणं, कमीत कमी काम करणं आणि जास्तीत जास्त पैसा घेणं हे मुळी जणू काही आपला अधिकारच आहे, अशा पद्धतीनेच वागलं जातं आहे हल्ली. त्यामुळे ते पाप आपण करतो आहे. आणि 6वं वर्शिप विदाऊट सॅक्रिफाईस. त्यागाची आपली संस्कृती आहे. असं आहे की लक्षात घ्यायचं की दुसऱ्याला काहीतरी दिलं तर देवाजवळ मागायचा आपल्याला अधिकार आहे. आपण देवाजवळ मागणार, आपण दुसऱ्याला काही देतो आहे का, असा विचार आपण केला तर ही पापं आपल्यातून घडत आहे. खरंच आहे. राजकारणात तत्वनिष्ठा उरलेली नाही आहे. ज्ञानाबरोबर चारित्र्यसुद्धा वाढलं पाहिजे, त्याच्याऐवजी उलटंच घडत आहे. खूप डिग्र्या घेत आहेत आणि काय घडतं आहे, चारित्र्यहीन मंडळी का होत आहेत. एकाबरोबर लग्न करायचं, दुसऱ्याबरोबर राहायचं, हे काय चाललं आहे. आणि असलं आमच्या दूरदर्शनवर दाखवलं जातं. हे असं जग चाललं आहे. त्यामुळे चरित्र जर चांगलं नसेल, चारित्र्य जर चांगलं नसेल तर त्या ज्ञानाचा उपयोग काय, असा प्रश्न निर्माण होतो. शास्त्रानं मानवताला विसरायला लागलं आहे. माणसाला विज्ञानामधली एवढी प्रगती आहे, माणसाच्या सुखासाठी विज्ञानाचा उपयोग व्हायला हवा. त्याच्याऐवजी माणसाला त्रास देण्यामध्ये जर विज्ञान आमचं जात असेल तर त्याचा काय उपयोग आहे. व्यापार उद्योग हा अगदी प्रामाणिकपणानं व्हायला हवा. कॉमर्स विदाऊट म्हटलं आहे तर तो जो व्यापार उद्योग आहे त्याचा जर प्रामाणिकपणा राहिलाच नाही आहे, जणू काही आम्ही काहीतरी बिझनेस करतो आहे तो
आमच्या फायद्यासाठीच करतो आहे, आम्हाला पाहिजे तर असं नाही. त्या व्यापारामध्ये सुद्धा ठरलेलं आहे की मूळ किंमत ज्या वस्तूची जी आहे त्याच्यावर किती % आपण करायचं हे सगळं ठरवून करायला हवं. तर ते घडत नाही. अशा पापांचा विचार केला तर आपल्याला कळेल. मला वाटतं ही तिसरी जी ओळ आहे ह्या श्लोकातली आपली, मना धर्मता नीती सोडू नको हो. तर जे नीतीनं आपल्याला आचरण करायला सांगितलेलं आहे ते ह्या तिसऱ्या ओळीमध्ये जागरमधल्या ह्या विषयामध्ये सगळं ते आलेलंच आहे की खरोखरच हे जर ह्या पापांचं आचरण बंद झालं तर नीती धर्माचं आचरण आपण करतो आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे मना धर्मता नीती सोडू नको हो ही तिसरी ओळ ह्यामध्ये आलेली आहे. आणखीन एक नीती शब्दाचा विचार करताना खरं म्हणजे असं आहे की नीती म्हणजे वागण्याची पद्धत. कोणत्या वेळेला कसं वागायचं हे पण आपल्याला या नीती शब्दाने काही वेळा बघा धर्मनीती असा शब्द आपण वापरतो, राजनीती किंवा अगदी कुटील नीती असा पण आपला शब्द असतो, किंवा युद्धाच्या गोष्टी असतात युद्धनीती. तर त्या ठिकाणी त्या नीतीमागे जो शब्द आहे ना त्याप्रमाणे काही नियम बदली होतात. आपल्याला उदाहरणं दिली तर लक्षात येईल की अरे हो असं घडतं खरं. म्हणजे त्या ठिकाणी त्या पद्धतीचं आचरण लागतं. जसं आपल्याला माहिती आहे की जेव्हा विश्वामित्र रामाला घेऊन जायला आले की माझ्या यज्ञाचं संरक्षण करायला मला राम पाहिजे आहे, आणि विश्वामित्र रामाला घेऊन गेले आणि मग त्या पहिला प्रवास सुरू केला तेव्हाच त्राटिका समोर आली आणि त्राटिकेचा वध करायला हवा, कारण ती दगडांचा पाऊस पडते, राक्षसीण आहे, मायावी आहे, काय वाटेल ती करते आणि ती यज्ञाचं आमच्या यज्ञ सगळा नासून टाकते. हे सगळं विश्वामित्राने रामाला सांगितलं होतं. आणि हा त्राटिका पण क्षणभर राम थांबले आणि मग विश्वामित्रांच्या लक्षात आलं की शास्त्र काय सांगतं. तर शास्त्र असं सांगतं की स्त्रीचा वध करायचा नाही. आणि हे रामाच्या मनात आलं की काय असं विश्वामित्रांच्या लक्षात आलं आणि विश्वामित्राने त्याला धर्मनीती काय आहे ती सांगितली. ते म्हणाले की बरोबर आहे, स्त्रीचा वध करायचा नाही असं शास्त्र सांगतं, पण स्त्रीचा वध का करायचा नाही किंवा कोणत्या स्त्रीचा वध करायचा नाही. तर जी स्त्री स्त्रीच्या उदरातून नवजन्म व्हायचा असतो म्हणून त्या स्त्रीचा वध करायचा नाही. पण ही तर मायावी आहे, ही राक्षसीण आहे, तर हिला मात्र मारलंच पाहिजे. आणि मग रामाने मारलं. त्यामुळे त्या नीती शब्दाच्या मागे धर्मनीती काय आहे, किंवा आपण महाभारतातल्या कितीतरी गोष्टींमध्ये हा सूर्य हा जयद्रथ असं पाहिलं आणि कृष्णाने सांगितलं आता बघ सूर्य आकाशात आहे आणि जयद्रथ आहे. नाही तर सूर्याला झाकून टाकलेलं होतं आणि जणू काही युद्धाची वेळ संपली, त्यामुळे कौरव थोडा आरामशीर झालेले होते आणि तेवढ्यात आकाशातला ग्रहण बाजूला झालं, सूर्य दिसला, कृष्णाने सांगितलं हा सूर्य हा जयद्रथ मार. किंवा कर्णाच्या हातामध्ये शस्त्र नसताना कर्ण म्हणाला की युद्धाच्या नियमांच्या विरुद्ध तू करतो आहेस, तेव्हा तर राधासुद्धा तुझा केला कुठे होता त्यावेळेला धर्म, तू अधर्माने वागायचं आणि तुला मारताना तू आम्हाला धर्म शिकवतो आहेस का. त्यामुळे नीती शब्दाच्या मागे युद्धनीती किंवा धर्मनीती, राजनीती ह्याच्यामध्ये जसा परिस्थिती असेल त्याप्रमाणे धर्माने आपल्याला काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. पण सामान्य तुम्ही आम्ही नीतीने वागायचं म्हणजे काय, तर दुसऱ्याला त्रास होईल असं वर्तन आपल्याला असतं कामा नाही. आणि अंतरी सार विचार राहो, आपल्या वागण्याचा आपल्या मनाशी विचार करायचा आहे, चांगलं काय वाईट काय, सार आणि असार. सार म्हणजे चांगलं, तर असं आपल्याला आपलं तपासायला हवं की काय चांगलं आहे, त्याचं आचरण आपलं होत आहे ना. कुठल्याही असं आहे की धर्म, नीती किंवा सदाचार यांची बंधनं जी आपल्याला घालून दिली आहेत ती कायद्यासारखी महत्त्वाची आहे. जसा कायदा महत्त्वाचा आहे, कायद्याने वागलं पाहिजे, तसं हे पण ना महत्त्वाचं आहे. किंबहुना कायद्यापेक्षा जास्त महत्त्वाची ही आहेत असं आपल्याला म्हणायला हवं. की एक वेळ कायद्यामध्ये काही काढता येतात, वकील जे असतात ते बरोबर काढतात त्याच्यातून मार्ग. इथे तसं नाही. धर्मनीती आणि सदाचाराची बंधनं पाहिजेत. सदाचार ही आपली वृत्ती असली पाहिजे, मुद्दाम नाही करायला लागता का, मग आपला तो स्वभाव असला पाहिजे, सहज आपल्यातून ते घडलं पाहिजे. मनाला अशा प्रकारच्या नीती धर्माचंच वळण आपल्याला लागलं पाहिजे. असं सगळा विचार केला तर कळेल. यजुर्वेदामध्ये अगदी कळकळीनं अशी प्रार्थना केलेली आहे, तन्मे मन शिवसंकल्पमस्तु. शिवसंकल्प, चांगला संकल्प मनामध्ये असला पाहिजे. फार सुंदर प्रार्थना आहे. आता त्या प्रार्थनेचा विचार करताना आपल्या लक्षात येईल की मगाशी ज्या 10 इंद्रियांचा आणि त्यातला राजा म्हणून मनाचा आपण विचार केला, तर हे आपण कानाने ऐकतो म्हणजे कानाच्या मागे असणारं मन आहे, डोळ्यांनी बघतो म्हणजे डोळ्याच्या मागे मन आहे. सगळ्या आपल्या 10 इंद्रियांच्या मागे मन आहे. आणि मग या सगळ्या इंद्रियांच्या मार्फत हे मन जर सगळं काही करत असेल
तर त्या अंतराला म्हणजे त्या मनाला सार काय आहे, चांगलं काय आहे ते आपल्याला विचारात घेतलंच पाहिजे. आणि असं जे चांगलं आहे त्यासाठी त्या चांगल्याचीच निवड आपलं मन करत आहे ह्याच्याकडे आपणच आपल्याला तपासलं पाहिजे, लक्ष ठेवलं पाहिजे आपल्याकडे. जमत आहे ना, आपणच आपल्याकडे बघायचं आणि ते लक्ष ठेवून राहायचं. मनाचा जो संकल्प आहे ना तो पवित्र किंवा शिव, मनसंकल्प शिव असं म्हटलं आहे ना, तन्मय मन शिवसंकल्प असतो. तर त्यामुळे मनाला काय सांगितलं आहे, मना कल्याणाचा संकल्प सोड, कल्याणाचा विचार तुझ्या मनात असू दे, सत्याचा विचार तुझ्या मनात असू दे, सार काय आहे ते तुला कळलं पाहिजे. असं एकदा ठरलं म्हणजे मनाने ठरवलं की ती सगळी इंद्रिय पण चांगलीच बघणार आहेत, कारण मनच इंद्रियांच्या मागे आहे ना, राजा आहे मन, त्यामुळे त्या सगळ्या इंद्रियांना तेच वागवणार आहे. आपोआपच इंद्रिय पण चांगलं आचरण करतील याच्यासाठी मनाला सांगितलं. अशा 3 श्लोकांचा विचार आजच्या आपल्या याच्यात आपण केला. आज आपण इथेच थांबूया. पुढल्या मंगळवारी पुढल्या श्लोकाकडे जाऊ. धन्यवाद.